जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. वेगळा विषय आहे. वेगळा म्हणजे सगळ्यांच्या अनुभवातला आहे, माहीत असलेला आहे, दररोज तेच काम करण्यामधलं आहे. तर हेच त्याचं वेगळेपण की आपलं त्याकडे लक्ष नाही, दुर्लक्ष झालेलं आहे आणि आपल्याला ते दिसतंय अवतीभोवती, परंतु आपलं लक्ष त्याकडे जात नाही. तर त्या विषयाचं वेगळेपण असं जे आहे की आता आपण बघा दररोज कामं करतो. घरची कामं असतात, बाहेरची कामं असतात. आईचं काम वेगळं, वडिलांचं काम वेगळं, मुलांचं काम वेगळं, घरातले आजी-आजोबा असतील तर त्यांचं काम वेगळं. हे प्रत्येकाचं काम घरामध्ये ठरलेलं आहे आणि वेगळं पण आहे त्यामध्ये. सगळ्यांच्या कामाचा एकसारखेपणा नाही, वेगळेपण हे आहेच आहे. आता कामं लहान असतील, मोठी असतील, किरकोळ असतील, साधारण असतील, हे सगळे प्रकार वेगवेगळे असतात कामांचे. पण आता यामध्ये प्रकर्षानं जाणवणारं बघा, की आता बाजारामध्ये आपण जातो, मग काही किराणा सामान आणायला जातो किंवा बेकरीमध्ये जातो किंवा भाजीपाला आणायला जातो, फळं आणायला जातो, एखाद्या वस्तू आणायला जातो. तर आता एक प्रकर्षानं जाणवतंय ते बघा, की भाजीपाला आणायला आणि किराणाच्या दुकानामध्ये जास्त करून आपल्याला मोठी माणसं दिसतात. म्हणजे आई किंवा वडील हेच 2 मंडळी किराणाच्या दुकानामध्ये आणि भाजीपाला घ्यायला दिसत असतात. येताना वडील ऑफिसमधनं येताना, कामावरून येताना भाजीची पिशवी घेऊन भाजी घेऊन येत असतात किंवा आई येताना घेऊन येत असते भाजीपाला वगैरे. परंतु ही जी घरातली मुलं जी आहेत ना, मुलं आणि मुलीसुद्धा ज्यांचा वयोगट आपण समजूया की 15 वर्षापासूनचं साधारण जरी घेतले, तर त्याच्या आतला पण घेऊ शकतो आपण. 8वी-9वी ची मुलं सुद्धा घेऊ शकतो. की जे भाजीपाला आणू शकतील, किराणातनं थोडं किरकोळ सामान-सुमान आणू शकतील, वस्तू आणू शकतील छोट्या-छोट्या. तर असा तो वयोगट जो 15 वर्षापासूनचा जर आपण धरला तिथून पुढचा, तर हा जो वयोगट आहे आणि या वयोगटातली जी मुलं-मुली आहेत, ती आपल्याला भाजीपाला खरेदी करताना दिसत नाहीत. तर हे जाणवतंय बरं का प्रकर्षाने. तुम्ही ते जरा अवतीभोवती निरीक्षण करा, तुम्हाला जाणवेल की ही जी भाजी खरेदी करायला, फळं खरेदी करायला मुलं-मुली नसतात आणि ते दिसतच नाहीत. म्हणजे त्यांना ती आवड पण नाही आणि त्यांना ते घेण्याची माहिती सुद्धा नाही. तर ही त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली पाहिजे आणि त्यांना माहिती पण झाली पाहिजे बाजारपेठेतली वस्तूंची, काय भाजीपाल्याची किंमत काय आहे मार्केटमध्ये चालू, पालेभाज्या कुठल्या, फळभाज्या कुठल्या, त्यानंतर फळांचा भाव काय आहे, मागणी पुरवठा काय आहे, त्याच्या किमती काय आहेत, किमतीचे चढ-उतार कसे आहेत, भाजीपाल्याच्या किमती कशा कमी जास्त होत आहेत ते, सीझनेबल फळं कुठली, सीझनेबल भाज्या कुठल्या, सीझनेबल फुलं कुठली. तर हे सगळं काही मुलांना मार्केटिंग माहीत असलं पाहिजे. फक्त पुस्तकामध्ये आणि अभ्यासामध्ये शिकून त्यांना त्यातल्या काही गोष्टी जमणार नाहीये. ते चालतं बोलतं अर्थशास्त्र जे आहे, तर हे अर्थशास्त्र तुम्हाला हे बाजारपेठेमध्ये शिकता येतं आणि प्रत्यक्षात त्याचा अनुभवही घेता येतो आणि हे अनुभव घेण्याची, ही शिकण्याची संधी घरातल्या मोठ्या माणसांनी म्हणजे विशेषतः आई आणि वडिलांनी त्यांना दिली पाहिजे. म्हणजे कसं, त्यांना रोज ते खरेदी करायला बाजारात पाठवलं पाहिजे. भाजीपाला आणायचं काम त्यांच्याकडे दिलं पाहिजे. फळं आणायचं काम त्यांच्याकडे दिलं पाहिजे. छोट्या-मोठ्या किरकोळ वस्तू आणायचं काम त्यांच्याकडे दिलं पाहिजे आणि त्यांना एक सतत त्यांच्याजवळ एक कापडी पिशवी ठेवायची आणि जेवढ्या तुम्हाला वस्तू आणायच्यात, जेवढ्या पैशांची भाजी आणायची, फळं आणायची, तेवढे मोजके पैसे त्यांच्याकडे द्यायचे. आणि त्यांना बाजार करून आणायला लावायचं. मग ते बाजार करायला त्यांना रोजची सवय ठेवायची. असं नाही की एकदाच पाठवलं आणि नंतर मग त्यांना त्याच्यावरती महिनाभर पाठवलंच नाही, असं नाही. तर त्यांना रोज, तुम्हाला रोज तर भाजी लागतेच, रोज आपल्याला दूध लागतं, रोज बेकरीमधलं काही आणावं लागतं, वस्तू छोट्या-मोठ्या कधी आणाव्या लागतात किराणा दुकानातून. तर मग त्यांना हे अनुभव आले पाहिजे ना, त्यासाठी त्याच्यात नियमितपणा पाहिजे, सातत्य पाहिजे. मग त्यांना दररोज म्हटलं किंवा दिवसाआड म्हटलं, जशी तुमची गरज असेल त्या वस्तूंची, तसं त्यांना रोज पाठवलं पाहिजे. त्यामुळं काय होईल, त्यांना त्या वस्तूंच्या किमती माहिती होतील. गरज काय आहे, की ह्या वस्तू गरजेच्या आहेत, तर त्या गरजेच्या वस्तू त्या वेळेला लागतातच. त्याची किंमत काय आहे, कमी जास्त कशी होते, आपण जर महाग असेल तर कशी काटकसर करून ती वस्तू वापरायची, ती भाजीपाला जर आपल्याला महाग असेल तर तो कसा कमी करून घ्यायचा, त्याची किंमत कशी ठरवायची, कसं माहिती घ्यायची. तर हे सगळं ते शिकतील. हे अनुभवातलं शिक्षण आहे, हे पुस्तकातलं शिक्षण नाहीये. आणि अनुभवातलं शिक्षण आणि पुस्तकाबाहेरचं शिक्षण हे व्यावहारिक ज्ञान, हा व्यवहार
आणि ही पैशांची सांगड घालणं, हिशोबाची लेखाजोखा ठेवणं, त्यात नंतर तुमचा नुकसान किती झालंय, फायदा किती झाला, हे सगळं त्यांना त्या पैशांची देवाण-घेवाण जेव्हा करतील, जेव्हा ते व्यवहार करतील, जेव्हा ते कमी जास्त भाव करतील त्याची माहिती घेतील, बाजारामध्ये काय किंमत आहे, त्यानंतर तेजी-मंदीचं चक्र जे बाजारपेठेचं आहे, तर हे जे अभ्यासातून शिकतात, तर ते प्रत्यक्षात अनुभवातून शिकतील. आणि दुसरं असं की त्यांना भाजीपाल्यांची नावं माहिती होतील, कडधान्ये माहिती होतील, फळं माहिती होतील, फुलं माहिती होतील. एक प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या घरामध्ये लागणाऱ्या, ज्या अभ्यासातल्या आहेत, ज्या व्यवहारातल्या आहेत, ज्या अर्थशास्त्राच्या विषयाच्या संदर्भामध्ये आहे आणि आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या आहेत. तर ह्या गोष्टींचा त्यांचा एक चालता-बोलता अभ्यास होतो. पण हे जे मार्केटिंग करणं आहे, हा जो हिशोब ठेवणं आहे, हे जे वस्तू खरेदी करणं आहे, तर भाजीपाला खरेदी करण्यापासून वस्तू खरेदी करण्यापर्यंतचा जो अनुभव आहे, तो त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यामध्ये फार उपयोगाला ठरणार आहे. त्याच्यातून त्यांची फसवणूक होणार नाही. पुन्हा वर्तमान परिस्थितीमध्ये, वर्तमानामध्ये कसं त्या वस्तूंची किंमत आहे, कशा खरेदी करायच्या, पुढे त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा. तर हे सगळं म्हणजे अगदी बारीक-सारीक गोष्टी हिशोबातल्या म्हणा किंवा त्याच्या उपयोगाच्या म्हणा, त्याची जी युटिलिटी आहे आणि या सर्व गोष्टी त्यांना त्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातूनही समजतील, अभ्यासाच्या माध्यमातूनही समजतील आणि अनुभवातूनही समजतील. आणि एक प्रकारची जबाबदारी पण, भाजीपाला आणायची जबाबदारी तुझी, तुझं काम आहे ना, हे केलं की नाही, मग त्याला विचारपूस करण्याचंही जबाबदारी, त्याला उत्तर देण्यालाही तो बांधील असणार आहे, की हे जर तुझं काम होतं, तुला सांगितलं होतं हे भाजी आणायला, तू आणली नाही. तर त्यांच्यावर एक प्रकारची एक जबाबदारी पण येईल. एक त्यांना त्याच्यामध्ये ते सावध पण राहतील, की आपल्याला काम पण करायचं आहे आणि सगळंच काही आपल्याला ऑनलाईन होणार नाहीये. ऑनलाईन या गोष्टींचा अनुभव येत नाही. ऑनलाईनचं परिस्थिती फार वेगळी आहे आणि ऑनलाईनचा अनुभवही वेगळा आहे. परंतु हा जो प्रत्यक्षातला हा जो अनुभव आहे, जिवंत अनुभव, हा फार महत्त्वाचा असतो आणि त्यांना मानसिकतेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे, आयुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी सुद्धा तो महत्त्वाचा आहे. आणि एक कामाची जबाबदारी, कामाचं वाटप पण होतं. आई-वडिलांची जी काम आहे त्यातून, त्या कामातून सुटका होते. मुलंही हुशार होतात. त्यांचाही अनुभव पाठीशी असतो आणि एक प्रकारचं कसं आहे, फार मोठा कुटुंबाला एक आधार पण होतो. जेव्हा मुलं-मुली अशी मोठी मुलं जबाबदाऱ्या घेतात आणि ते प्रामाणिकपणे ते पार पण पाडतात. एक विचार करायला लागतात, कुटुंबाचा विचार करायला लागतात, आर्थिक हिशोबाचा विचार करावा लागतात. शिवाय गरज काय आहे, त्या गरजेचाही विचार करायला लागतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची विचार क्षमता जी आहे, निर्णय क्षमता आहे, पुन्हा नेतृत्व क्षमता आहे. तर या सगळ्या क्षमताचा अंतर्बाह्य विकासही साधता येतो आणि हे सगळंच काही अभ्यासातून मुलांना पुरवता येत नाही. सगळंच काही त्यांना शिकवून आणि तोंडी सगळं सांगून असं होत नाही. तर प्रत्यक्ष अनुभवातून या गोष्टी शिकण्याच्या असतात आणि हा अनुभव त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार पुढे घेऊन जाणारा असतो, फार विचार करायला लावणारा असतो आणि ते हुशार पण त्या अनुभवातून होत असतात आणि त्यामुळे फसवणूक होत नाही. कुटुंबाला सुद्धा एक मजबूत आधारही होतो, की आपली मुलं कर्तृत्ववान आहे, नेतृत्ववान आहे आणि हुशार आहेत, व्यावहारिक ज्ञान आहे, त्यामुळे कुठं फसू शकणार नाही. हाही आई-वडिलांना एक चांगला एक धीर येतो, की आपली मुलं स्वतःचे निर्णय घेऊ शकतात, काम करू शकतात, जबाबदारी घेऊ शकतात. तर हा खूप सर्वांगीण फायदा आहे. आहे छोटी गोष्ट आहे, किरकोळ गोष्ट आहे, रोज आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यात काय एवढं, पोरगा क्लासला गेलाय, पोरगी घरी अभ्यास करतीये, जाऊ दे त्यांना कशाला उगाचच डिस्टर्ब करा, त्यांना एवढा अभ्यास असतो. भाजीपाला काय आपणही ऑफिसवरनं येताना घेऊ शकतो किंवा घरी आल्यावर परत जाऊन घेऊ शकतो, करू शकतो. कशाला एवढ्यासाठी मुलांना बाहेर पाठवा, त्यांचा अभ्यास डिस्टर्ब होतो किंवा मग त्यांना परत दुसरीकडेच टाईमपास करत बसतील. तर असं आपणच जर त्यांना यातून बाहेर काढलं आणि त्यांना याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, तर मुलं स्वतःहून तर कधीच म्हणणार नाही, की "दे मी घेऊन येतो" किंवा "दे मला मी हे करून आणतो." तर अशी मुलं, हल्लीची मुलं अशी म्हणत नाही, जबाबदारी घ्यायला मागत नाही आणि काम करायला मागत नाही, टाळत असतात ते. त्यांना कुठलंही काही सांगा, त्या अभ्यासाचं कवच पुढं करतात. मला अभ्यास आहे, मला क्लासचा अभ्यास आहे, मला कॉलेजचा अभ्यास आहे, मला हे आहे, ते आहे, असं ते काहीतरी कारणं काढतात आणि ते टाळत असतात. परंतु त्यांच्यावर ही दररोजची जबाबदारी जर टाकली ना,
ना आणि फार वेळ नाही लागत त्याला, थोडासा वेळ लागतो, परंतु ही जी जबाबदारी टाकली ना, तर ती फार महत्त्वाची आहे आणि ह्या जबाबदारीचं पालन करायला पण त्यांना आलं पाहिजे आणि जर काहीतरी घडायचंय, काहीतरी करायचंय, काहीतरी अनुभवायचं आणि पुढचं जर आयुष्य चांगलं नेतृत्ववान आणि कर्तृत्ववानपणे गाजवायचं असेल, तर ते व्यावहारिक ज्ञानातही हुशार असले पाहिजे. प्रत्येक वेळेला आई-वडीलच मदतीला नसतील, प्रत्येक वेळेला गुरुजन वर्गच मदतीला नसेल. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मुलांना या गोष्टीची संधी दिली पाहिजे. तर आता त्यांचा वेळ त्या गोष्टींसाठी जर घालवला, तर तो निश्चितच त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना पुढे घेऊन जाणारा असेल. तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीवरती विचार करायला हवा आणि दररोज म्हणजे आज आणि आतापासूनच असं ठरवलं पाहिजे, की आता मुलांवरती ही जबाबदारी भाजीपाला आणण्याची निदान काही फुलं वगैरे आणणे, काही ना काही छोट्या-मोठ्या खरेदी करण्याची जबाबदारी ही मुलांवर टाकायला हवी. तर तुमची पण कामातून सुटका होईल आणि तुम्हाला मुलांची काळजी सुद्धा जास्त पुढे भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये जाणवणार नाही निश्चितच. तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि मुलं सुद्धा जास्तीत जास्त हुशार होतील आणि अनुभवी होतील आणि अनुभवाने शहाणपण पण त्यांना कमी वयापासूनच यायला लागेल. म्हणजे पुढे त्यांची भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीत फसवणूक होणार नाही. तर नक्कीच आपण सर्वांनी आज आणि आत्तापासून ही गोष्ट करायची आहे आणि लगेच त्यांच्या कामाची नियोजन करून त्यांना लगेचच उद्यापासून त्या गोष्टी करायला प्रारंभ करायचा. नक्कीच एक जसं आपण परीक्षा घेतो मुलांची आणि त्यानुसार मग त्यांचे गुण बघतो, किती हुशार आहे, काय करण्यासारखं आहे. तसंच आपल्याला प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. एक प्रयत्न करून बघा, एक छोटासा प्रयत्न, पण तो खूप मोठा चांगला अनुभव देऊन जाईल आणि एक खूप जबाबदारी पण तुम्ही मोठ्या जबाबदारीतून पण मोकळे व्हाल. तर तो प्रयत्न निश्चित करून बघा आज आणि आत्तापासूनच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.